Good afternoon, all of you. In today's lecture, we will discuss the how to solve papers, how to solve questions in the exam, in which we discuss the one paper, previous year paper. त्यामध्ये तुम्हाला पेपर मध्ये 3 क्वेश्चन असतात. क्वेश्चन नंबर 1 मध्ये 10 क्वेश्चन असतात. ते 10 पण तुम्हाला सॉल्व करायचे असतात. ते असतात 2 मार्क फॉर इच क्वेश्चन. त्यानंतर सेकंड वाला जो क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 2 त्यामध्ये 3 क्वेश्चन असतात. इच क्वेश्चन फॉर 10 मार्क्स. त्यापैकी तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व करायचे. आणि लास्ट जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 त्यामध्ये तुम्हाला 7 क्वेश्चन सॉल्व करायचे. इच क्वेश्चन फॉर 5 मार्क्स. असे टोटल तुमचा 75 मार्क्सचा पेपर असतो. त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1 सॉल्व द फॉलोइंग. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द टर्म एरोमॅटिसिटी अँड रेझोनन्स. सो काय लिहायचं तुम्हाला या केस मध्ये, व्हॉट इज मीन बाय एरोमॅटिसिटी अँड रेझोनन्स. सो एरोमॅटिसिटी इज द property of conjugated cycloalkanes which enhances the stability of molecule due to the delocalization of electrons present in the pi orbitals is called as aromaticity. त्यामध्ये काय लिहायचं तुम्हाला aromaticity ची सिंपल हे डेफिनेशन आहे. नेक्स्ट काय आहे रेझोनन्स. So resonance, the representation of structure of molecule as weighted average of 2 or more hypothetical structure which only differ by the arrangement of electrons but with same position for atoms is referred to as a resonance. Resonance म्हणजे काय, सिम्पली एखादा सपोज स्ट्रक्चर आहे, सपोज बेन्झीन रिंग आहे. बेन्झीन रिंग मध्ये 3 बॉन्ड्स आहेत. ते जे काही बॉन्ड आहेत ते एक अल्टरनेट सिंगल बॉन्ड, अल्टरनेट डबल बॉन्ड, त्याची जी काही शिफ्टिंग आहे, हायपोथेटिकल अरेंजमेंट, त्याची जी काही चेंजिंग आहे त्याला काय म्हणतात रेझोनन्स. सेकंड क्वेश्चन आहे एक्सप्लेन द हकल्स रूल ऑफ एरोमॅटिसिटी. सो व्हॉट इज मीन बाय हक्कल रूल. तुम्हाला काय करायचंय, हक्कल रूल जो काय आहे तो एक्सप्लेन करायचा आहे. तर फर्स्टली हक्कल रूल कशासाठी म्हणजे असतो तर एरोमॅटिसिटी डिनोट करण्यासाठी. Firstly, German chemist Erich Hackel proposed a theory to help determine if a planar ring molecule would have aromatic properties. जे एखादं जे काही प्लॅनर मॉलिक्यूल आहे त्याला जे काही एरोमॅटिक कोणत्या प्रॉपर्टीज असल्या पाहिजे की त्यानं एरोमॅटिसिटी शो केली जाते. फर्स्ट काय प्रॉपर्टी आहे, कंपाऊंड शुड बी सायक्लिक. म्हणजे काही कंपाऊंड आहे, कंपाऊंड कसा असला पाहिजे, त्याचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, सायक्लिक असलं पाहिजे. सेकंड प्रॉपर्टी काय असली पाहिजे, इट शुड बी प्लॅनर मॉलिक्यूल. इट शुड बी प्लॅनर मॉलिक्यूल. थर्ड प्रॉपर्टी काय असली पाहिजे की स्ट्रक्चर शुड हॅव अ कॉन्जुगेशन असलं पाहिजे त्या स्ट्रक्चर मध्ये. आणि लास्ट वन, वी शुड फॉलो 4n+2 पाय इलेक्ट्रॉन रूल. जे काही 4n+2 पाय इलेक्ट्रॉन रूल आहे तो त्यानं काय केला पाहिजे, फॉलो केला पाहिजे. ह्या 4 प्रॉपर्टी ज्या स्ट्रक्चरला असतील त्या स्ट्रक्चरला काय म्हणतात, एरोमॅटिक कंपाऊंड. आणि तो जो काही कंपाऊंड आहे तो काय करतो, हकल्स रूल फॉलो करतो. थर्ड क्वेश्चन काय आहे, गिव्ह द स्ट्रक्चर अँड युजेस ऑफ फिनॉल, ऑर्थोक्रेसॉल, अल्फा नॅप्थॉल अँड रेसॉर्सिनॉल. क्वेश्चन मध्ये तुम्हाला किती स्ट्रक्चर ड्रॉ करायचे, 4 स्ट्रक्चर्स आहेत. आणि त्याचे युजेस म्हणजे इच स्ट्रक्चरला किती मार्क असणार आहे तुमच्या, हाफ मार्क. आणि यूज त्या स्ट्रक्चरचा, सेम स्ट्रक्चरचा यूज लिहिणार त्याला हाफ मार्क. असे किती स्ट्रक्चर ड्रॉ करायचे तुम्हाला 2 मार्क्स साठी, 4 स्ट्रक्चर. फर्स्ट स्ट्रक्चर काय आहे, फिनॉलचं स्ट्रक्चर सर्वांना माहिती. बेन्झीन रिंगला जेव्हा एक हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच असतो त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, फिनॉल म्हणतो. इट इज यूज ॲज अ रॉ मटेरियल फॉर ड्रग्स सच ॲज अ सॅटालॉल, aspirin, etc. It is used in a preservative, antiseptic and Dettol. Another one use काय आहे त्याचा, प्रिझर्वेटिव्ह मध्ये यूज होतं. त्यानंतर अँटीसेप्टिक आणि डेटॉल. तुम्ही डेटॉल किंवा आपण जे काही आपले होम अप्लायन्सेस जे काही क्लिनिंगचे बघतो त्यामध्ये जे काही आपल्या घरी प्रिपरेशन्स आहेत त्यामध्ये काय असतं, डेटॉल, फिनॉल असतं. म्हणजे त्याचं जे काही प्रोडक्शन आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्या प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय यूज होतं, फिनॉल यूज होतं.
सेकंड वाला स्ट्रक्चर कशाचा आहे, ऑर्थोक्रेसॉल. आता बेन्झीन रिंगला आपण जेव्हा नंबरिंग देतो, फर्स्ट पोझिशन काय असते, ऑर्थो, मेटा अँड पॅरा. ऑर्थो, मेटा आणि पॅरा. तर ऑर्थोक्रेसॉल दे आर, त्याचं स्ट्रक्चर दिले. ऑर्थोक्रेसॉल म्हणजे फिनॉलचं स्ट्रक्चर सेम आहे, फक्त सेकंड वाल्या पोझिशनला जे काय आहे, एक मिथिल ग्रुप आहे. दे आर स्ट्रॉंग जर्मिसाइड, so they are used in the disinfectant and antiseptic in low concentration. ऑर्थोक्रेसॉल कसं आहे, त्याचं बाय नेचर स्ट्रॉंग जर्मिसाइड म्हणून ऍक्ट होतं, त्यामुळे त्याचं जे काही यूज आहे, इट इज यूज इन अ डिसइन्फेक्टंट अँड अँटीसेप्टिक इन लो कॉन्सन्ट्रेशन. लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये ऍज अ डिसइन्फेक्टंट आणि अँटीसेप्टिक म्हणून यूज केलं जातं. सेकंड वन यूज काय आहे, दे आर ऑल्सो यूज ऍज अ वूड प्रिझर्वेटिव्ह. वूडचं जे काही प्रिझर्वेशन आहे, त्याचं प्रिझर्वेशन करण्यासाठी काय यूज होतं, ऑर्थोक्रेसॉल. थर्ड स्ट्रक्चर आहे रेसॉर्सिनॉल. रेसॉर्सिनॉलच्या स्ट्रक्चर मध्ये काय आहे, सिंपल फिनॉलचं स्ट्रक्चर आहे आणि थर्ड नंबरच्या पोझिशनला काय आहे, आणखी एक हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. रेसॉर्सिनॉल इज यूज इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रेझिन. कशाच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये यूज होतं, रेझिनच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये रेसॉर्सिनॉल यूज होतं. नेक्स्ट, इट इज टॉपिकल यूज टू ट्रीट ऍक्ने, एक्झेमा, सोरियासिस, अदर स्किन डिसऑर्डर. जे काही स्किन रिलेटेड डिसऑर्डर आहे त्याच्या टॉपिकल ट्रीटमेंट मध्ये काय यूज होतं, रेसॉर्सिनॉल यूज होतं. इट इज ऑल्सो यूज ऍज अ डिसइन्फेक्टंट और an antiseptic in a pharmaceutical product. आवाज येतोय ना सर्वांना? हॅलो. Yes, ma'am. Okay. Yes, फोर्थ वन स्ट्रक्चर आहे अल्फा नॅफ्थॉल. नॅफ्थॉल अल्फा अँड बीटा दोन पोझिशन असतात नॅफ्थॉलच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे नॅफ्थॉल म्हणजे काय आहे, दोन बेन्झीन रिंग आहेत नॅफ्थॉल, आणि त्याचे जे काही अल्फा पोझिशन आहे त्याला काय आहे, एक हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. किंवा आपलं जे काही फिनॉलचं स्ट्रक्चर आहे, फिनॉलचं स्ट्रक्चर ऍज इट इज आहे, त्याला अनदर एक बेन्झीन रिंग अटॅच आहे. ते काय, कशाचं स्ट्रक्चर आहे, अल्फा नॅफ्थॉल. युजेस, इट इज यूज ऍज अ इन्सेक्टिसाइड अँड ऑल्सो मेकिंग फॉर डाईज. अल्फा नॅफ्थॉलचा यूज कशामध्ये यूज होतं, इज यूज ऍज अ इन्सेक्टिसाइड म्हणून यूज होतं, आणि जे काही डाईजचं मेकिंग आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामध्ये अल्फा नॅफ्थॉलचा यूज होतो. अनदर यूज, इट इज ऑल्सो यूज इन द परफ्युम्स. जे काही परफ्युमरी आहे त्यामध्ये परफ्यूम मध्ये अल्फा नॅफ्थॉल यूज होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गिव्ह क्वालिटेटिव्ह टेस्ट ऑफ फिनॉल. क्वालिटेटिव्ह टेस्ट मध्ये क्वालिटेटिव्ह टेस्ट विचारल्या तुम्हाला, तर इथे किती टेस्ट दिल्यात, 5 टेस्ट दिल्यात. 2 मार्क्स साठी विचारले, तुम्ही 4 जरी टेस्ट लिहिल्या तरी सफिशियंट आहेत. 5 टेस्ट आहेत इथे, लिटमस टेस्ट, लिबरमन टेस्ट, फेरिक क्लोराइड टेस्ट, ब्रोमीन वॉटर टेस्ट आणि हॅलिन डाय टेस्ट. जर सपोज इनलिस्ट विचारलं तर फक्त इनलिस्ट करायच्या. इथे गिव्ह क्वालिटेटिव्ह टेस्ट ऑफ फिनॉल विचारलंय, त्यामुळे तुम्हाला ह्या टेस्ट इनलिस्ट करून एक्सप्लेन करायच्यात की त्या टेस्ट मध्ये म्हणजे नेमके कोणते केमिकल्स यूज होतात आणि त्याचा इन्फरन्स. म्हणजे जेव्हा ती टेस्ट परफॉर्म करतो आपण एखाद्या कंपाऊंड सोबत किंवा एखाद्या म्हणजे फिनॉल आहे समजा, त्याच्यामध्ये रेसॉर्सिनॉल आहे, नॅफ्थॉल आहे, फिनॉल म्हणजे एक कॅटेगरी झाली आणि त्यामधले जे काही एक्झाम्पल्स आहेत त्यासाठी तुम्ही ह्या टेस्ट परफॉर्म करणार आहात. तर फर्स्ट टेस्ट काय आहे, लिटमस टेस्ट. लिटमस टेस्ट मध्ये काय, फिनॉल टर्न्स टू ब्लू लिटमस पेपर इन टू रेड. जे काही ब्लू लिटमस पेपर आहे टर्न्स टू रेड, दिस शोज दॅट फिनॉल इज अ ऍसिडिक इन नेचर. ब्लू लिटमस रेड होतोय म्हणजे त्याचा इन्फरन्स काय निघतंय की फिनॉलचं नेचर कसं आहे, ऍसिडिक नेचर आहे. देन सेकंड टेस्ट काय आहे, लिबरमन्स टेस्ट. when phenol is reacted with sodium nitrate and concentrated H2SO4, a deep green color is obtained which change into the red when dilute with water. जे काही ग्रीन कलर आहे, ग्रीन कलर ऑब्टेन झालेला कशात कन्वर्ट होतो, चेंज इंटू रेड when dilute with water. फर्स्टली काय होईल, ग्रीन कलर भेटेल, बट तो ग्रीन कलर चेंज कशामध्ये होईल, रेड मध्ये, जेव्हा त्याला डायल्यूट आपण कशासोबत करणार, वॉटर सोबत. आणि फर्दर त्यामध्ये when little amount of sodium hydroxide is added into it, the solution becomes deep blue color. जे काही रेड कलरचं सोल्युशन आहे त्यामध्ये फर्दर सोडियम हायड्रॉक्साईडचं ऍडिशन केल्याच्या नंतर कलर चेंज काय होतोय, डीप ब्लू कलर. रिएक्शन दिसते सर्वांना
स्क्रीन दिसतीये ना सर्वांना? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट थर्ड टेस्ट आहे फेरिक क्लोराइड टेस्ट. फेरिक क्लोराइड टेस्ट मध्ये काय आहे? aqueous solution of phenol react with freshly prepared ferric chloride solution gives colored complex. Mostly phenol gives dark color. जेव्हा फिनॉल कशासोबत रिएक्ट करणार तुम्ही? फेरिक क्लोराइड सोल्युशन सोबत. काय भेटते त्यामध्ये? व्हायलेट कलरचं कॉम्प्लेक्स भेटते, कलर्ड कॉम्प्लेक्स भेटते. आणि तो जे काही कलर असणार आहे कॉम्प्लेक्सचा कसा असणार आहे? डार्क कलर असणार आहे. फिनॉक्साइड आयन जेव्हा फेरिक क्लोराइड सोबत रिएक्ट होते, फेरिक क्लोराइड कसा आहे? न्यूट्रल आहे. फेनॉक्साइड आयन जेव्हा रिएक्ट होत आहे कॉम्प्लेक्स कोणतं भेटते? व्हायलेट कलरचं कॉम्प्लेक्स. रिएक्शन दिसते सर्वांना? फोर्थ नंबरची टेस्ट आहे ब्रोमीन वॉटर टेस्ट. ब्रोमीन वॉटर टेस्ट मध्ये aqueous solution of phenol and excess bromine water yellowish white precipitate is obtained. जेव्हा फिनॉलला तुम्ही एक्सेस ब्रोमिन वॉटर सोबत ट्रीट करणार त्या केस मध्ये येलोइश व्हाईट कलरची पीपीटी ऑब्टेन होते आणि ते काय इंडिकेट करते? येलोइश व्हाईट पीपीटी इंडिकेट फिनॉल इज प्रेझेंट. फिनॉलचं जेव्हा ब्रोमिन सोबत रिएक्शन होते तर काय फॉर्म होते? 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. फिफ्थ टेस्ट हॅलिन डाय टेस्ट. हॅलिन डाय टेस्टलाच अगेन काय म्हणलं जातं? फ्लोरोसिन टेस्ट. When phenol heated with phthalic anhydride in the presence of concentrated sulfuric acid, it forms colorless condensation compound called phenolphthalein. जेव्हा phthalic anhydride कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत ट्रीट केलं जातं, कलरलेस कंडेन्सेशन कंपाऊंड जो भेटणार आहे त्याला काय म्हणतात? फिनॉल्फथॅलीन. ऑन फर्दर रिएक्शन विथ डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साइड इट गिव्स पिंक कलर फ्लोरोसंट कंपाऊंड कॉल्ड ॲज फ्लोरोसिन. जे काही सोडियम हायड्रॉक्साइड सोबत त्याची रिएक्शन होईल तर काय फॉर्म होईल? पिंक कलर फ्लोरोसंट कंपाऊंड फॉर्म होईल. त्याला काय म्हणलं जातं? जे काही कलर कंपाऊंड आहे त्याला फ्लोरोसिन म्हणलं जातं. विच इंडिकेट दॅट सबस्टन्स इज फिनॉल. या रिएक्शन मध्ये जे काही पिंक कलरचं ऍट द एंड ऑफ रिएक्शन पिंक कलर फ्लोरोसंट कंपाऊंड जे फॉर्म होणार आहे ते काय इंडिकेट करतं की सबस्टन्स इज फिनॉल. फिफ्थ क्वेश्चन आहे रिएक्शन दिसते का? फर्स्टली काय घेतलंय आपण? फिनॉलला कशासोबत रिएक्ट केलंय? फॅलिक अनहायड्राइड इन द प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. काय भेटतंय? फिनॉल्फथॅलीन. कलरलेस फिनॉल्फथॅलीन भेटतंय. फर्दर जे काही कलरलेस फिनॉल्फथॅलीन आहे त्याला डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साइड सोबत ट्रीट केल्याच्या नंतर काय भेटतंय? पिंक कलर कंपाऊंड भेटतोय आणि त्याच पिंक कलर कंपाऊंडला काय म्हणलं जातं? फ्लोरोसंट कंपाऊंड. त्याला काय? फ्लोरोसिन. आणि ती जी काही फ्लोरोसिन भेटणार आहे पिंक कलर कंपाऊंड भेटणार आहे काय इंडिकेट करते की जे काही रिएक्शनला स्टार्टिंगला आपण प्रोडक्ट घेतलेला आहे तो काय आहे? फिनॉल आहे. फिफ्थ क्वेश्चन डिस्क्राइब एनी वन मेथड टू डिटरमाइन रिचर्ड मिसेल व्हॅल्यू विथ इट्स सिग्निफिकन्स और RM व्हॅल्यू. कोणती एक मेथड आहे? काय विचारले क्वेश्चन मध्ये? क्वेश्चन नीट आहे का? डिस्क्राइब एनी वन मेथड टू डिटरमाइन रिचर्ड मिसेल और RM व्हॅल्यू विथ इट्स सिग्निफिकन्स. म्हणजे त्याच्या ज्या काही 2, 3, 4 टेस्ट आहेत त्यापैकी तुम्हाला काय एनी वन मेथड एक्सप्लेन करायची आणि विथ इट्स सिग्निफिकन्स. त्याचा सिग्निफिकन्स काय? RM व्हॅल्यूचा सिग्निफिकन्स काय आहे? सो फॅट त्यामध्ये काय सांगितलं आन्सर मध्ये? फॅट इज अ सॅपोनिफाईड युजिंग ग्लिसरॉल अल्कली सोल्युशन. जे काही फर्स्टली फॅट आहे त्याला काय केलं जातं? सॅपोनिफाय केलं जातं बाय युजिंग अ ग्लिसरॉल अल्कली सोल्युशन and acidified by sulfuric acid to liberate free fatty acid. जे काही सॅपोनिफाय केलेलं फॅट आहे त्याला काय केलं जातं? फर्दर ऍसिडिफाय केलं जातं बाय युजिंग अ सल्फ्युरिक ऍसिड टू लिबरेट फ्री फॅटी ऍसिड. त्यामधलं फ्री फॅटी ऍसिड लिबरेट होण्यासाठी त्याला ऍसिडिफाय केलं जातं. देन द लिबरेटेड फॅटी ऍसिड आर स्टीम डिस्टिल अँड स्टीम वोलेटाइल फॅटी ऍसिड आर कलेक्टेड. जे काही लिबरेटेड फॅटी ऍसिड आहे त्याला स्टीम डिस्टिल केलं जातं आणि फर्दर स्टीम वोलेटाइल फॅटी ऍसिड आर कलेक्टेड ऍज अ कंडेन्सेट. जे काही स्टीम वोलेटाइल फॅटी ऍसिड आहे त्याला ऍज अ कंडेन्सेट म्हणून कलेक्ट केलं जातं. फर्दर द cooled condensate of volatile fatty acid is filtered for separation of water soluble and water insoluble fatty acid. जे काही cooled condensate आहे
फिल्टर्ड केलं जातं आणि त्याला सेपरेट आउट केलं जातं. कशामध्ये? दोन पोर्शन मध्ये, वॉटर सोल्युबल अँड वॉटर इनसोल्युबल फॅटी ऍसिड. द वॉटर सोल्युबल फॅटी ऍसिड इज टायट्रेटेड विथ अल्कली टू गिव्ह RM व्हॅल्यू. आणि त्यापासून भेटलेले जे काही वॉटर सोल्युबल फॅटी ऍसिड आहे त्याला टायट्रेट केलं जातं विथ अल्कली टू गिव्ह RM व्हॅल्यू. जी काही रिएक्शन मी आता सांगितली त्याचा चार्ट मध्ये दिले बघा. 5 ग्रॅम ऑफ फॅट डिस्टिलेशन, त्याचं सेपरेशन वोलेटाइल फॅटी ऍसिड, नॉन वोलेटाइल. वोलेटाइल म्हणजे वॉटर सोल्युबल फॅटी ऍसिड आणि नॉन वोलेटाइल म्हणजे वॉटर इनसोल्युबल. आणि त्याला अल्कली सोबत टायट्रेट केलंय. कोणत्या फॅटी ऍसिडला? वॉटर सोल्युबलला. 0.1 नॉर्मल पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोल्युशन. काय भेटतंय? न्यूट्रलाइज होतंय. जे काही वॉटर सोल्युबल फॅटी ऍसिड आहे पोटॅशियम हायड्रॉक्साइड सोबत रिएक्ट केल्याच्या नंतर काय होतंय? न्यूट्रलाइज होते. आणि इन केस ऑफ so while RM value is less than 1 for more edible oils, जे काही RM व्हॅल्यू आहे, RM व्हॅल्यू लेस दॅन 1 आहे फॉर इडेबल ऑइल. इडेबल ऑइल म्हणजे आपण जे काही डेली रुटीन मध्ये आपण जे काही ऑइल इटिंग साठी यूज करतो, जे काही इडेबल ऑइल्स असतात, त्याची जी काही RM व्हॅल्यू आहे लेस दॅन 1 फॉर edible oils. This adulteration of butter can be easily tested by this sensitive RM number. जे काही अडल्ट्रेशन असतं बटरचं ते टेस्ट केलं जातं बाय युझिंग RM नंबर. म्हणजे जे त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन आहे का, कोणत्या गोष्टीचं ऍडिशन आहे का. सिग्निफिकन्स ऑफ RM व्हॅल्यू. इट इज अ मेजर ऑफ वॉटर सोल्युबल स्टीम वोलेटाइल फॅटी ऍसिड, स्पेशली ब्युटारिक अँड कॅप्रोइक ऍसिड प्रेझेंट इन ऑइल अँड फॅट. जे काही ऑइल आणि फॅट आहे त्यामधलं ब्युटारिक आणि कॅप्रोइक ऍसिडचं प्रेझेन्स चेक करण्यासाठी ही टेस्ट यूज होते. Butter fat contain butyric acid, glycerides and other fat contain is. So RM value is high for butter fat. RM value जी काही आहे ती high आहे for butter fat. The determination have been used principally for the analysis of butter. हे जे काही डिटर्मिनेशन आहे प्रिन्सिपली कशासाठी यूज केलं जातं? फॉर द अनालिसिस ऑफ बटर. 6th question. Describe any one method to determine acetyl value with its significance. Any one method to determine acetyl value with its significance. Acetyl value or acetyl number. त्याच्यासाठी जी काही any one method आहे त्याची कोणतीही एक मेथड एक्सप्लेन करायची with its significance. So in this it is determined through saponification value. Boil the 10 gram of sample with 20 ml of acetic anhydride. काय केलं जातं? फर्स्टली 10 ग्राम ऑफ सॅम्पल, जे काही सॅम्पल आहे तुमचं त्याला काय केलं जातं? 20 ml ऑफ ऍसिटिक ऍसिड सोबत 2 hours साठी बॉईल केलं जातं. नेक्स्ट स्टेप ऍड 600 ml ऑफ वॉटर अँड बॉईल फॉर 30 मिनिट. त्याच्यामध्ये फर्दर काय ऍड करायचंय? 600 ml वॉटर ऍड करायचंय आणि त्याला 30 मिनिट साठी बॉईल करायचंय. सेपरेट अँड वॉश द ऍसिटायलेटेड प्रोडक्ट. नंतर काय करायचं? 30 मिनिट नंतर त्याला सेपरेट आउट करायचं आणि वॉश करायचं ऍसिटायलेटेड प्रोडक्टला. आणि डिटरमाइन द सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू ऑफ ऍसिटायलेटेड सबस्टन्स. ऍसिटायलेटेड सबस्टन्सची काय करायची? नंतर सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ऍसिटिल व्हॅल्यू तर ते काही फॉर्म्युला इज इक्वल्स टू 1335 in bracket B minus A divided by 1335 minus A. Significance of acetyl value. It is measure of hydroxy acid in lipid. कशासाठी युजफुल आहे ही व्हॅल्यू? फॉर द डिटर्मिनेशन ऑफ और मेजर ऑफ हायड्रॉक्सी ऍसिड्स इन लिपिड. जे काही हायड्रॉक्सी ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन आहे लिपिड्स मध्ये ते डिटरमाइन करण्यासाठी काय होते? ऍसिटिल व्हॅल्यू यूज होते. त्याचा खाली हे दिलंय, ऍसिटिल व्हॅल्यू इन्क्रीजेस मोर अमाउंट ऑफ फ्री फॅटी ऍसिड इन्क्रीजेस. ऍसिटिल व्हॅल्यू कधी इन्क्रीज होणार आहे? मोर अमाउंट ऑफ फ्री फॅटी ऍसिड जेव्हा इन्क्रीज होईल तेव्हा ऍसिटिल व्हॅल्यू इन्क्रीज होईल. नेक्स्ट क्वेश्चन. डिस्क्राइब एनी वन मेथड टू डिटरमाइन आयोडीन व्हॅल्यू. एनी वन मेथड टू डिटरमाइन आयोडीन व्हॅल्यू. आयोडीन व्हॅल्यू विथ इट्स सिग्निफिकन्स. त्यामध्ये काय? नंबर ऑफ मिलीग्राम ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साइड required to neutralize fatty acid present in a 1 gram of
फॅट और ऑइल, जे काही नंबर ऑफ मिलीग्राम ऑफ KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड लागणार आहे टू न्यूट्रलाइज फॅटी ऍसिड प्रेझेंट इन 1 ग्राम ऑफ फॅट अँड ऑइल. त्यासाठी टेस्ट काय आहे, डिझॉल्व 10 ग्राम ऑफ सॅम्पल इन 50 ml ऑफ मिक्सचर ऑफ इक्वल व्हॉल्यूम ऑफ इथेनॉल. 10 ग्राम काय करायचं, सॅम्पल घ्यायचंय, कलर मिक्स करायचं आणि 50 ml ऑफ मिक्सचर इक्वल व्हॉल्यूम ऑफ इथेनॉल. इथेनॉल किती पर्सेंट पाहिजे, 95% ether, and then previously neutralized with 0.1 molar of potassium hydroxide and add phenolphthalein solution as a indicator. जे काही सॅम्पल आहे तुमचं त्याला 50 ml इथेनॉल मध्ये तुम्हाला हे करायचंय, मिक्स करायचंय मिथेनॉल आणि इथर मध्ये, आणि त्यात जे काही न्यूट्रलाइज करायचंय विथ पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि इंडिकेटर म्हणून फिनॉल्फ्थालीन यूज करायचंय. ऍसिड व्हॅल्यू इज 5.61. Significance: the value is measure of amount of free fatty acid which have been liberated by the hydrolysis from glyceride due to action of moisture, temperature and lipolytic enzyme lipase. ही व्हॅल्यू कशासाठी युजफुल आहे, जे काही फ्री फॅटी ऍसिड आहे तुमच्या ऑइल किंवा फॅट मध्ये ते ड्यू टू टेम्परेचर, मॉइश्चर किंवा लिपोलायटिक एन्झाईम मुळे किती लिबरेट होणार आहे ते डिटरमाइन करण्यासाठी कोणती व्हॅल्यू युजफुल होते, आयोडीन व्हॅल्यू. नेक्स्ट आहे डिफाइन अँड क्लासिफाय पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बन्स. क्वेश्चन काय आहे, डिफाइन अँड क्लासिफाय पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बन्स. फर्स्टली तुम्हाला यामध्ये काय लिहायचंय, डेफिनेशन आणि देन क्लासिफिकेशन. डेफिनेशन साठी 1 मार्क आणि क्लासिफिकेशन साठी 1 मार्क. फर्स्टली काय लिहायचं तुम्हाला, पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बनची डेफिनेशन. जर सपोज डिफाईनच्या ऐवजी तुम्हाला व्हॉट विचारलं, व्हॉट इज पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बन्स, त्या केसमध्ये तुम्हाला काय लिहायचंय, डेफिनेशन लिहायची आणि पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बन्स बद्दल तुम्हाला आणखी ऍडिशनल काय पॉइंट्स माहिती आहेत ते लिहायचे. डिफाईनच्या केसमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर डेफिनेशन लिहायची. पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बन्स are organic compound which contain only hydrogen and carbon which further compose in the form of multiple aromatic rings. जे काही पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बन्स आहेत काय आहेत, बेसिकली ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत which contains only hydrogen and carbon. त्याच्यामध्ये काय आहे, ओनली हायड्रोजन आणि कार्बन आहे which further compose in the form of multiple aromatic ring. मल्टिपल फर्दर त्याचं कंपोज कशामध्ये होतं, कंपोजिशन aromatic रिंग मध्ये. एक्झाम्पल नॅफ्थॅलिन, अँथ्रासिन, फिनॅन्थ्रिन एक्सेट्रा. नॅफ्थॅलिन मध्ये काही एखादा दुसरा हेटेरो ॲटम आहे का, नाही. ऑक्सिजन आहे का, सल्फर आहे का, नाही. फक्त त्या स्ट्रक्चर मध्ये काय आहे, कार्बन आणि हायड्रोजन. पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बन म्हणजे काय, ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग हायड्रोजन अँड कार्बन, आणि फर्दर त्यामध्ये मॉडिफिकेशन होऊन काय होईल, मल्टिपल अरोमॅटिक रिंग होते. पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन काय आहे, 2 टाइप्स ने आहे, बेन्झेनॉइड आणि नॉन बेन्झेनॉइड. बेन्झेनॉइड मध्ये अगेन त्याच्या 2 टाइप्स, आयसोलेटेड आणि फ्यूज रिंग. नॉन फ्यूज रिंग मध्ये आणखी त्याचे अगेन 2 टाइप्स, लिनियर अँड अँग्युलर. नॉन बेन्झेनॉइडचं एक्झाम्पल ॲझुलिन. आयसोलेटेडचं एक्झाम्पल काय आहे, बायफिनिल. फ्यूज रिंग मध्ये लिनियर आणि अँग्युलर. लिनियर मध्ये एक्झाम्पल काय आहे, नॅफ्थॅलिन, आणि अँग्युलर मध्ये काय आहे, फिनॅन्थ्रिन. असं क्लासिफिकेशन लिहिल्यानंतर तुम्हाला काय भेटतो, 1 मार्क भेटतो, आणि डेफिनेशनचा 1 मार्क. म्हणजे क्लास, त्याचा सब क्लास, आणि त्याच्यामध्ये सब क्लास मध्ये प्रत्येक क्लासचं एक्झाम्पल विथ स्ट्रक्चर. कुठलंही क्लासिफिकेशन विचारलं तर त्याचा केमिकल क्लास लिहायचा, त्याचे जे काही सब क्लास आहेत त्यामध्ये क्लास आणि एक्झाम्पल लिहिताना त्या एक्झाम्पलचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं. ऍटलिस्ट बेसिक न्यूक्लियस तरी ड्रॉ करायचा, पूर्ण जरी स्ट्रक्चर येत नसेल तरी बेसिक न्यूक्लियस. जसं की आता इथं नॅफ्थॅलिन आहे, नॅफ्थॅलिनला एखादा म्हणजे नॅफ्थॅलिनचं मग अशी आपण एक्झाम्पल बघितलं, काय बघितलं, नॅफ्थॉल. नॅफ्थॉल मध्ये काय होतं, एक हायड्रोक्सिल ग्रुप होता फर्स्ट पोझिशनला, अल्फा नॅफ्थॉल. ते काय झालं, त्याचा एक्झाम्पल झालं. म्हणजे नॅफ्थॅलिन हा एक क्लास झाला, आणि त्याच्यामध्ये त्याच्यात फर्दर मॉडिफिकेशन होऊन जे काही स्ट्रक्चर्स फॉर्म होतील ते त्याचे काय झाले, एक्झाम्पल्स झाले. क्वेश्चन नंबर 9 काय आहे, गिव्ह द रिएक्शन ऑफ
सायक्लोब्युटेन. सायक्लोब्युटेन फर्स्टली रिएक्शन लिहायच्यात. सायक्लोब्युटेन म्हणल्यावर काय, ब्युटेन म्हणल्यावर किती नंबर ऑफ कार्बन, 4 नंबर ऑफ कार्बन. सायक्लो मीन्स स्ट्रक्चर कसं असणार आहे, सायक्लिक फॉर्म. त्याचं तुम्हाला काय लिहायचं, रिएक्शन. त्याचं रिएक्शन काय आहे, सबस्टिट्यूशन रिएक्शन, ऍडिशन रिएक्शन. सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये आता गिव्ह विचारले, इंग्लिश विचारलं नाहीये. इंग्लिश विचारल्याच्या नंतर तुम्हाला इंग्लिशच्या केसमध्ये काय लिहायच्यात, फक्त त्याच्या जे काही रिएक्शन आहेत त्या इंग्लिश करायच्यात. म्हणजे इथं गिव्ह रिएक्शन विचारलं. गिव्ह रिएक्शन विचारले म्हणजे तुम्हाला प्रत्येक रिएक्शन काय करायची, एक्सप्लेन करायची. फर्स्ट रिएक्शन काय आहे, सबस्टिट्यूशन रिएक्शन. इन दिस रिएक्शन 1 हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बट द रिंग डज नॉट अफेक्टेड. एक हायड्रोजन जो काही आहे सायक्लोब्युटेनच्या स्ट्रक्चर मधला तो काय होईल, रिप्लेस होईल. बट त्यामधले जी काही रिंग आहे, रिंग कुठेही, रिंग मध्ये काही चेंजेस होणार नाही. त्याच्यामध्ये जे काही रिंग जी आहे ती कुठेही अफेक्ट होणार नाही. When cyclobutane react with a chlorine or bromine in the presence of UV light, it gives substitute product. UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये जेव्हा सबस्टिट्यूशन रिएक्शन क्लोरीन किंवा ब्रोमीन सोबत होते तेव्हा काय फॉर्म होतं, क्लोरोसायक्लोब्युटेन. सायक्लोब्युटेन, क्लोरीन, UV लाईट, त्यानंतर काय फॉर्म होते, क्लोरो सायक्लोब्युटेन. सेकंड रिएक्शन काय आहे, जर समजा तिथे क्लोरीनच्या ठिकाणी ब्रोमीन असेल तर काय होईल, ब्रोमो सायक्लोब्युटेन. सेकंड रिएक्शन काय आहे, ऍडिशन रिएक्शन. ऍडिशन रिएक्शनलाच काय म्हणलं जातं, रिंग ओपनिंग रिएक्शन. इन दिस रिएक्शन बॉन्ड विल ब्रेक, द रिंग विल बी ओपन. बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो आणि रिंग काय होते, ओपन होते. Addition of chlorine or bromine. When cyclobutane react with bromine in the presence of carbon tetrachloride gives 1,4-dibromopropane. Chlorobutane react with bromine in the presence of carbon tetrachloride. काय भेटतंय, 1,4-dibromobutane. Addition of H2, addition of hydrogen. हायड्रोजन जेव्हा ऍड होतं तर काय फॉर्म होतंय, ब्युटेन. नेक्स्ट आहे लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 1 मधला, व्हॉट आर Coulson-Mortfitts modification of compound, concept of maximum overlap of carbon orbital, bent bond and or banana bond theory. याच मॉडिफिकेशनला काय म्हणलं जातं, also banana bond theory. Why? Because the bond look like as a banana shape. This theory also explain the stability of cycloalkanes. ही theory काय इंडिकेट करते, एक्सप्लेन करते स्टॅबिलिटी ऑफ cycloalkane. Why cyclopropane most unstable? It is based on the greater the overlapping of atomic orbital, stronger is the bond. जे काही ओव्हरलॅपिंग आहे, ओव्हरलॅपिंग आहे ऍटॉमिक ऑर्बिटलचं, जेवढं काय असेल ओव्हरलॅपिंग असेल, स्ट्रॉंगर इज द बॉन्ड. स्ट्रॉंगर इज द बॉन्ड. जेव्हा बॉन्ड स्ट्रॉंगर असेल स्टॅबिलिटी अल्टिमेटली काय होईल, इन्क्रीज होईल. सिग्मा बॉन्ड एक्झाम्पल मध्ये दिले बघा, सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड कसा असतो, स्ट्रॉंगर. पाय बॉन्ड weaker. But in the cyclopropane, bent bond is formed which is intermediate between sigma and pi bond. जे काही सायक्लोप्रोपेनचं स्ट्रक्चर आहे त्यामध्ये जे काही बॉन्ड फॉर्म होतो, बेंट बॉन्ड इज फॉर्म विच इज इंटरमिडिएट बिटवीन सिग्मा अँड पाय बॉन्ड. सिग्मा आणि पाय बॉन्ड मध्ये काय असतो, तो इंटरमिडिएट असतो. सो स्ट्रॉंगर फ्रॉम पाय बट वीकर दॅन सिग्मा. जे काही बॉन्ड आहे पाय पेक्षा काय आहे, स्ट्रॉंगर आहे बट वीकर दॅन सिग्मा. जे काही बेंट बॉन्ड फॉर्म होणार आहे सायक्लोप्रोपेन मध्ये तो कसा असणार आहे, स्ट्रॉंगर असणार आहे पाय बॉन्ड पेक्षा बट वीकर दॅन सिग्मा बॉन्ड. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन नंबर 2, आन्सर द फॉलोइंग. त्यामध्ये किती क्वेश्चन असणार आहेत, 3 क्वेश्चन असणार आहेत. त्यापैकी तुम्हाला 2 सॉल्व्ह करायचे आहेत. क्वेश्चन असणार आहे, एक क्वेश्चन असणार आहे 10 मार्क्स साठी. त्यासाठी तुम्हाला असली तर क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचं आहे. क्वेश्चन काय आहे, डिफाइन ऍक्टिवेटिंग अँड डीऍक्टिवेटिंग, डिफाइन ऍक्टिवेटिंग अँड डीऍक्टिवेटिंग
ग्रुप्स विथ सल्फोनेशन ऑफ बेन्झीन. जे काही ऍक्टिव्हेटिंग डिऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे त्याची डेफिनेशन लिहायची विथ एक्झाम्पल आणि डिस्कस द मेकॅनिझम ऑफ नायट्रेशन अँड सल्फोनेशन ऑफ बेन्झीन. नंतर काय एक्सप्लेन करायचं तुम्हाला, मेकॅनिझम ऑफ नायट्रेशन अँड सल्फोनेशन ऑफ बेन्झीन. म्हणजे डेफिनेशनला काय असेल, डेफिनेशनला असतील तुमचे 2 मार्क, एक मार्कला एक डेफिनेशन, एक्झाम्पलला 1 मार्क, असे 3 मार्क होतील आणि रिमेनिंग जे काही 7 मार्क आहेत तुमचे नायट्रेशन ऑफ बेन्झीन आणि सल्फोनेशन ऑफ बेन्झीन. फर्स्ट डेफिनेशन, activating group, those group which increase the reactivity of benzene towards further electrophilic substitution reaction is called as electron activating group. example काय आहे, OH हायड्रॉक्सिल ग्रुप, CH3 मिथिल ग्रुप, OCH3 NH2 amine and amide. Those group, next definition कशाची आहे, deactivating group which decrease the reactivity of benzene towards further electrophilic substitution reaction is called as deactivating group. Example, nitro group, cyanide group, carboxylic acid, etc. Mechanism of, काय विचारले तुम्हाला, डिस्कस द मेकॅनिझम ऑफ नायट्रेशन रिएक्शन अँड सल्फोनेशन रिएक्शन. नायट्रेशन रिएक्शन, त्यामध्ये फर्स्टली तुम्हाला रिएक्शन लिहायची, व्हेन द बेन्झीन रिएक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 इज, कशासोबत रिएक्शन आहे, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 नायट्रिक ऍसिड इन द प्रेझेन्स ऑफ, कशासोबत आहे, सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड जेव्हा बेन्झीन सोबत म्हणजे रिएक्शन होईल तर काय फॉर्म होतं, नायट्रोबेन्झीन. फर्स्ट, आता मेकॅनिझम विचारले, फर्स्ट स्टेप काय आहे या रिएक्शन मध्ये, जनरेशन ऑफ नायट्रोनियम आयन. जे काही नायट्रिक ऍसिड आणि सल्फ्युरिक ऍसिड त्यांच्यापासून काय होईल, नायट्रोनियम आयनचं फॉर्मेशन होईल. देन मग जो काही नायट्रोनियम आयन आहे, सेकंड स्टेप मध्ये अटॅक ऑफ नायट्रोनियम आयन. नायट्रोनियम आयनचा अटॅक कशावरती होईल, बेन्झीन रिंग वरती, आणि काय फॉर्म होईल, अरेनियम आयन. थर्ड स्टेप मध्ये डिप्रोटोनेशन ऑफ इंटरमिडिएटचं काय होईल, डिप्रोटोनेशन होईल आणि रिएक्शन काय होईल, कंप्लीट होईल. मेकॅनिझम लक्षात आलंय का, कसं आहे मेकॅनिझम, फर्स्टली काय, जनरेशन ऑफ नायट्रोनियम आयन, देन अटॅक ऑफ नायट्रोनियम आयन, देन डिप्रोटोनेशन ऑफ अरेनियम इंटरमिडिएट, आणि तुमचं मग त्या थर्ड स्टेप मध्ये काय होईल, अरेनियम आयनचं डिप्रोटोनेशन होऊन तुम्हाला तुमचं काय भेटेल, नायट्रो बेन्झीन. सेकंड रिएक्शन काय आहे, सल्फोनेशन रिएक्शन. सल्फोनेशन, सल्फो मीन्स सल्फर ग्रुप, SO2 ग्रुप जेव्हा तुमच्या स्ट्रक्चर मध्ये बेन्झीन मध्ये ऍड होणार आहे त्या रिएक्शनला काय म्हणणार तुम्ही, सल्फोनेशन रिएक्शन. When benzene react with H2SO4 in the presence of concentrated H2SO4 form benzene sulfonic acid. काय फॉर्म होईल, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. फर्स्ट स्टेप काय आहे या केस मध्ये, जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल. इलेक्ट्रोफाइलचं जनरेशन कशापासून होईल, सल्फ्युरिक ऍसिड पासून काय होईल, SO3 ऍज अ इलेक्ट्रोफाइल भेटेल. देन इलेक्ट्रोफाइल अटॅक ऑन द बेन्झीन रिंग टू गिव्ह इंटरमिडिएट कॅटायन. काय भेटेल, सेकंड स्टेप मध्ये इंटरमिडिएट कॅटायन, दॅट इज कार्बोकॅटायन. ही स्टेप कशी आहे, स्लो आहे. इन थर्ड स्टेप, रिमूव्हल ऑफ प्रोटॉन बाय सल्फ्युरिक ऍसिड टू गिव्ह सल्फोनेट आयन. जे काही HSO4 आहे त्यापासून काय भेटेल तुम्हाला, सल्फोनेट आयन भेटेल. जे काही कार्बोकॅटायन आहे, कार्बोकॅटायन सोबत रिमूव्हल कशाचं होतंय, सल्फोनेट आयन, आणि काय भेटते मग तुम्हाला, बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. आणि लास्ट स्टेप मध्ये ऍडिशन ऑफ प्रोटॉन फॉर्म H3O टू गिव्ह बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. फोर्थ स्टेप मध्ये काय आहे, ऍडिशन ऑफ प्रोटॉन, प्रोटॉनचं ऍडिशन.
नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर द फिनॉल्स एक्सप्लेन द रिएक्शन ऑफ फिनॉल. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर फिनॉल्स एक्सप्लेन द रिएक्शन्स synthesis reaction of phenol and discuss the effect of substituents on acidity of phenol. So first काय आहे याच्यामध्ये what are phenol डिफाइन विचारले का नाही what are phenol. तर या केस मध्ये तुम्हाला फिनॉल्स म्हणजे काय हे फर्स्टली एक्सप्लेन करायचंय. त्यानंतर ज्या काही सिंथेसिस रिएक्शन आहेत फिनॉल आपण कशापासून सिंथेसिस करू शकतो त्या रिएक्शन एक्सप्लेन करायच्यात आणि लास्टली काय करायचंय डिस्कस द इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट्स ऑन ऍसिडिटी ऑफ फिनॉल. जे फिनॉल वरती सबस्टिट्युएंट ऍड केले किंवा रिमूव्ह केले तर त्याच्या ऍसिडिटी वरती काय इफेक्ट होतो. सो फर्स्ट काय आहे व्हॉट आर फिनॉल. फिनॉल इज अन aromatic organic compounds in which one hydroxyl group replace one hydrogen atom in the benzene. जी काही सिंपल बेन्झीन रिंग आहे त्यामधला एक हायड्रोजन कशाने रिप्लेस केलाय एका हायड्रॉक्सिल ग्रुपने रिप्लेस केलाय. सेकंड काय आहे तुम्हाला काय एक्सप्लेन करायचं यामध्ये सिंथेसिस रिएक्शन. त्यामध्ये फर्स्टली काय एक्सप्लेन केलंय ऍसिडिटी ऑफ फिनॉल. डिस्कस द इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट ऑन ऍसिडिटी ऑफ फिनॉल. त्यासाठी फर्स्टली तुम्हाला काय लिहावं लागेल ऍसिडिटी ऑफ फिनॉल काय आहे व्हेन एनी सबस्टन्स डिसोसिएटेड इनटू H+ आयन देन इट शो ऍसिडिक कॅरेक्टर्स. एखादा कुठलाही सबस्टन्स आहे तो जर H+ आयन डिनोट म्हणजे डोनेट करत असेल रिएक्शन मध्ये तर इट शोज ऍसिडिक कॅरेक्टर. फिनॉल वेन डिसोसिएटेड इनटू कशा फिनॉलचे डिसोसिएशन कशामध्ये होते एक फिनॉक्साइड आयन आणि एक H+ आयन. H+ आयन आहे म्हणजे नेचर कसं आहे त्याचं ऍसिडिक नेचर आहे. सो वेन फिनॉल इज डिसोसिएटेड इट ब्रेक्स इनटू टू in which one is H+ and so phenol is a acidic in nature. हे कशावरनं कळालं आपण त्याचं जे काही आपण डिसोसिएशन केलं त्यापासून आपल्याला काय भेटलंय फिनॉक्साइड आयन भेटला आणि H+ भेटला. त्यावरून आपल्याला समजलं की फिनॉल काय आहे ऍसिडिक इन नेचर आहे. देन द सबस्टन्स और कंपाउंड विच रिप्लेस H+ मोर और विच हॅव अ मोर ऍसिडिक कॅरेक्टर. एखादा कंपाऊंड जर H+ मोर अमाउंट मध्ये रिप्लेस करत असेल डिसोसिएट करत असेल आणि क्विकली डिसोसिएट करत असेल त्याचं काय असतं कॅरेक्टर मोर ऍसिडिक असतं. The substance which is more stable after release of H+ has a more acidic character. So phenol is more acidic. हे झालं त्याचं ऍसिडिटी. देन रिएक्शन्स ऑफ फिनॉल. रिएक्शन्स ऑफ फिनॉल मध्ये कशापासून आपण फिनॉलचं सिंथेसिस करू शकतो. फर्स्ट कशापासून सिंथेसिस करू शकतो फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. When sodium salt of aromatic sulfonic acid fused with sodium hydroxide, derivative of phenol is obtained, which on acidification yield phenol. काय भेटतंय सोडियम डेरिव्हेटिव्ह ऑफ फिनॉल इज ऑब्टेन. फर्स्टली सोडियम डेरिव्हेटिव्ह भेटतोय आणि विच ऑन ऍसिडिफिकेशन yield फिनॉल. रिएक्शन मध्ये दिसतंय का सर्वांना बेन्झीन. नेक्स्ट काय आहे सिंथेसिस रिएक्शन टॉस प्रोसेस. When chlorobenzene is heated with excess of aqueous sodium hydroxide at a
600 temperature, it forms sodium phenoxide, which further hydrolysis by dilute HCl, it form phenol. फर्स्टली काय भेटते, सोडियम फिनॉक्साइड भेटते आणि त्याला फर्दर डायल्यूट HCl सोबत ट्रीट केल्याच्या नंतर काय फॉर्म होते, फिनॉल. ही झाली डॉस प्रोसेस. कशापासून सिंथेसिस करतोय, क्लोरोबेन्झीन. इनिशियल काय आहे, क्लोरोबेन्झीन आणि एंड प्रोडक्ट काय आहे, फिनॉल. थर्ड synthesis reaction from cumin. Cumin is oxidized using air to give cumin hydroperoxide, which upon acidification is phenol. क्युमिन पासून काय भेटते, क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड भेटते फर्स्टली आणि त्याचं फर्दर ऍसिडिफिकेशन केल्याच्या नंतर काय भेटते, फिनॉल. फोर्थ रिएक्शन फ्रॉम बेन्झीन डायझोनियम साल्ट. बेन्झीन डायझोनियम साल्ट when heated with water it produces phenol with liberation of नायट्रोजन गॅस. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड जेव्हा आपण वॉटर सोबत हीट करतो त्याला त्यापासून काय भेटते, फिनॉल आणि विथ इव्हॅल्युएशन ऑफ नायट्रोजन गॅस. थर्ड क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. आन्सर द फॉलोइंग. यामध्ये तुम्हाला किती सॉल्व्ह करायचे, 7 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे आउटलाइन द सिंथेसिस ऑफ अँथ्रासिन अँड नॅफ्थॅलिन बाय हॉर्थ मेथड. नॅफ्थॅलिन आणि अँथ्रासिनचं काय लिहायचं तुम्हाला, सिंथेसिस मेथड सिंथेसिस लिहायचंय. त्यामध्ये फर्स्ट काय आहे, सिंथेसिस ऑफ नॅफ्थॅलिन. इट कंटेन्स 5 स्टेप्स. फर्स्ट काय आहे, फ्रिडल क्राफ्ट असायलेशन, देन